नमस्कार, मी संजय गुरव। आजचा विषय आहे, आपण जे व्हिडिओमध्ये झाड बघत आहात त्याचं नाव आहे ऑटोग्राफ ट्री। क्लुसिया रोजिया हे त्याचं वैज्ञानिक नाव असून याचं हिंदी, मराठी किंवा संस्कृत नाव नाही, कारण की हे परदेशी झाड आहे। आणि या झाडाचं वैशिष्ट्य बघा, वडाच्या झाडासारखं दिसणारं आणि ह्या त्याच्या कळ्या आणि फुलं। चाफ्याच्या झाडासारखी याला फुलं लागतात, हलकासा गुलाबी रंग आणि हलका गोड सुगंध असतो याच्यामध्ये। आता ही याची पानं आहेत। याचाही आकार थोडाफार वडाच्या झाडाची जी पानं असतात ही फुलं बघा, चाफ्यासारखी त्याला आलेली जाड पानं, चांबड्यासारखी जाड असलेली पानं आहेत आणि मेणासारखं त्यावरती गुडगुडीतपणा कोटिंग असलेलं अगदी जाड पानं असतात, गडद हिरव्या रंगाची। आणि 12ही महिने या झाडाखाली छान थंडगार सावली राहते। या झाडाचं वैशिष्ट्य की मोठ्या प्रमाणावर कार्बन डायऑक्साईडचं रूपांतर ऑक्सिजनमध्ये करते। आणि ही बघा, याची जी कडी आहे, या कडीच्या आकारामुळे त्याला पीच ॲपल असं म्हणत असतील। आता ही बघा, ही त्याची जाड पानं चांबड्यासारखी आणि यावरती काडीनी किंवा एखाद्या ताराने आपण आपलं नाव कोरायचं असते। हे बघा, हे आम्ही नाव कोरलेलं आहे, हस्ताक्षर केलेली पाने। हे मी माझ्या पत्नीचं नाव लिहिलं, मंगला, आणि बाजूलाच मग नंतर मी माझं नाव लिहिलं, संजय। आणि हे नाव त्यावरती पानं जोपर्यंत आहे तोपर्यंत कायम राहते, म्हणूनच याला ऑटोग्राफ ट्री म्हटले असेल। हे बघा, माझं नाव संजय, मंगला आणि संजय नाव काडीने कोरलं मी, हलक्याशा छोटासा एक काडीचा तुकडा घेऊन हलकासा दाब देऊन त्यावरती हे नावं आम्ही कोरली आणि कायम राहतात त्यावरती नावं। त्यानंतर याच्या पारंब्या बघा, वडासारख्याच असतात, परंतु त्या खोडालाच त्या पारंब्या गुंडाळलेल्या असतात। आणि हे बघा, त्याच्या मुळा ज्या आहेत त्याचं जमिनीवर जाळं कसं तयार होते, ही मुळांची जाडीदार नक्षी जमिनीवर आपल्याला पाहायला मिळते। अशी ही जाडी चहूबाजूनी आपल्याला बघायला मिळते। आणि थंडगार सावली आणि भरपूर ऑक्सिजन देणारं हे झाड आहे। हे बघा, याच्या ह्या उपमुळा आहेत, पारंब्या ज्याला आपण म्हणू। आणि 25 ते 30 फूट उंचीचं असं हे झाड। संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। आपल्या परिसरात जर असे काही वैशिष्ट्यपूर्ण झाडं असतील तर आम्हाला नक्कीच संपर्क करा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, आवडल्यास लाईक करा। असे पर्यावरणपूरक व्हिडिओ बघण्याकरता सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूच, धन्यवाद।